तर आज माझ्याकडे आहे बॅलेंटाईनची बॉटल. बॅलेंटाईन्स फायनेस्ट ब्लेंडेड स्कॉच विस्की ओपन करून दाखवतो. याला काही स्टॉपर नाही आहे. 15 ml मी काढून घेतो. टाइटली सिक्युअर्ड. थोडा वेळ याला ओपन अप होऊ दे, तोपर्यंत मी बॉटलवर काय लिहिलंय ते वाचून बघतो. एस्टॅब्लिश इन 1827, Ballantine's finest blended Scotch whiskey, blended and bottled in Scotland. George Ballantyne and Son, Dumbarton, Scotland मधला ॲड्रेस. प्रोडक्ट ऑफ स्कॉटलँड. 375 ml, 40% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. फॉर सेल इन हरियाणा ओनली. जेव्हा हरियाणा गुरगाव मधल्या जी टाउन वाईन्सला मी भेट दिली होती, तर तिकडून मी घेतलेलं. बॅक साईडला लिहिलेलं आहे बॅलेंटाईन्स फायनेस्ट कंट्री ऑफ ओरिजिन, इंग्रेडियंट्स स्कॉच विस्की, वॉटर अँड नॅचरल कलर, INS 150A. म्हणजे याच्यात आर्टिफिशियल कलर घातलाय, पण बाकी काय ग्रेन न्यूट्रल स्पिरिट नाही आहे. ब्लेंडेड अँड बॉटल स्कॉटलँड बाय एक्सेट्रा. 375 ml. मॅन्युफॅक्चर्ड इन 10/4/2024. आणि आज आहे 17 जुलै 2026. तर बघूया आता एक कशी लागते ती. एकदा स्वर करून बघतो. लेग्स दिसत आहेत का? मला तरी दिसत आहेत हे इकडे. तर मीडियम बॉडी लेग्स आहेत. स्मेल करून बघतो. थोडं हार्श वाटतंय मला. कदाचित नवीन आहे म्हणून ते असं असेल. अजून नको व्हायला वेळ लागेल तर घ्यावं लागेल. मॉल्टी आहे. कॅरमल, हनी, ड्राय फ्रुट्स आणि काय मला समजत नाही. अजून कदाचित असेलही. ब्लेंडेड स्कॉच. कॅरॅमली स्मोकी वाटते. थोडीफार ब्लॅक डॉगची आठवण होती येते. समजत नाही. चांगली चव आहे, पण जसं ते एक्सपर्ट्स करतात तसं मला काही समजत नाही मला. फिनिशला स्मोकी फील होत आहे. मिरी मिरी लागते. अजून काय असेल तर काय माहिती. एवढ्यावरच मी माझा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.